मित्रांनो, हा व्हिडिओ बघा. तुमचे झाडवर मत तुम्हालाच राहू द्या. बघितलं, या व्हिडिओमध्ये जो माणूस भाषण देतोय ते बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटलं असेल हा एखाद्या गल्लीतला नेता असेल, पण असं नाही आहे. हे राहुरीचे माननीय आमदार अक्षय कर्डिले साहेब आहेत. हो, तेच अक्षय कर्डिले साहेब ज्यांना भाजपानं त्यांच्या वडिलाच्या निधनानंतर तिकीट देऊन निवडून आणले. त्यामुळंच कदाचित आमदार साहेबांना एका मताची व्हॅल्यू काय असते हे माहीत नाही आहे. पण आमदार साहेब, तुम्ही तुमच्या अशा बेताल वक्तव्यानं बाबासाहेबांचा आणि त्यांच्या संविधानाचा अपमान करताय. ते कसं मी सांगतो. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये काबाड कष्ट करून, मेहनत करून भारतातील प्रत्येक व्यक्तीला एका मताचा अधिकार दिला. आज अंबानी अदानीच्या मताला तेवढीच व्हॅल्यू आहे जेवढी एका सामान्याच्या मताला व्हॅल्यू आहे. त्यामुळं मला आमदार साहेबांना एक विनंती करायची आहे. आमदार साहेब, मला मान्य आहे तुम्ही फर्स्ट टाईम आमदार आहात, तुम्ही संविधान एवढं काही वाचलं नसेल, पण मी तुम्हाला संविधानातील कलम 326 रिकमेंड करतो, जाऊन वाचा. त्या कलम 326मध्ये बाबासाहेबांनी स्पष्ट लिहिलं आहे, भारतातील प्रत्येक व्यक्तीला, तो कोणत्या का जातीचा असेना, धर्माचा असेना, लिंगाचा असेना, प्रदेशाचा असेना, भाषेचा असेना, त्याला एका मताचा अधिकार आहे. मित्रांनो, शेवटी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आजकाल तुम्ही एक ट्रेंड बघताय का? प्रत्येक आमदार, खासदार आणि नेता असं काहीतरी बेताल वक्तव्य करतं, भडकाऊ भाषण देतं आणि फेमस होण्याचा प्रयत्न करतं, पक्षश्रेष्ठींच्या नजरेत येण्याचा प्रयत्न करतं. अशा गलिच्छ राजकारणाला तुम्ही काय म्हणाल? तुम्ही तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.